हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी तुम्हाला आता हे कसं शिवायचं ब्लाऊज ते दाखवते. बरोबर. आता आपण हा कॅनव्हास डबल करून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण अस्तरचं पीस ठेवलेलं आहे आणि गळा आपण ड्रॉ करतो आहे. बरोबर. गळा ड्रॉ करून झाला की आपण पिना काढून घ्यायच्या आणि त्याच्या बाहेर 1/2 इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे. गळ्याच्या साईडनी 1/2 इंच आपण मार्क करत जाणार आणि त्या शेपमध्ये 1/2 इंच बाहेर आपण अजून मार्जिन मार्क करणार. तर 1/2 इंच मार्क केल्यावर आपण गळा शेपमध्ये कापून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूने जिथे 1/2 इंच मार्क केलं होतं तिथे आपण कट करणार आहोत. हे गळा फाकू नये, अंतर वाढू नये म्हणून आपण आडवा कट दिला आहे. थोडीशी 1/2 इंचाची पट्टी ठेवायची आणि जिथे 1/2 इंच मार्क केलं होतं तिथे आपण आता कट करतो आहे गळा. हा मटका गळ्याचा शेप आहे कॅनव्हासवर. आता आपण अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे. आपल्याकडे जे काय उरलेले अस्तरचे तुकडे असतात ते मॅचिंग घेतला तरी चालतो. त्याच्यावर आपण चिकटणारी बाजू खाली ठेवून आपण हा मटका गळा लावून घ्यायचा आहे. वरची पट्टी याच्यासाठी आहे की गळा जास्त फाकू नये आणि आपण टाचण्या लावून घेणार आहोत. आणि गळ्याच्या आतल्या बाजूने आपण मशीनची शिलाई मारणार आहोत. गळ्याच्या आतल्या बाजून आपण मशीनची शिलाई मारून घेणार. तुम्ही इस्त्रीने चिकटवलात तरीही चालतो आणि शिलाई मारले तरी चालतं. आता इस्त्रीने चिकटवायचं असेल तर ह्याच्यावरती आपण इस्त्री यूज करणार की ते खाली चिकटून जातं. तुम्ही प्रयत्न केलात तर असं छान तुम्हाला शिवायला जमणार आहे. मला 24 वर्ष मी हेच करते, त्यामुळे आता हात बसलेला आहे. पण मी दाखवते त्याप्रमाणे जर तुम्ही केलात तर नक्की तुम्हाला येणार. स्टेप बाय स्टेप म्हणून मी तुम्हाला स्पीच करून दिला आहे, नाही तर म्युझिक लावून आत्ताचं स्टिचिंग दिलं होतं या आधीचं. तुम्ही कमेंट पण करत जा तुम्हाला कोणत्या साईजला अजून कटिंग पाहिजे. आता आपल्याला बाहेरून 1/2 इंच कपडा कापून घ्यायचा आहे आणि त्याला साईडने आपल्याला कट द्यायचे आहेत, कारण ते कापड आपण दुमडायचं आहे. साईडने सगळीकडे कट द्यायचे आणि कपडा आपण हा दुमडून घ्यायचा. तुम्हाला कुठले कुठले ब्लाऊज हवेत, कटोरी हवेत, फोरटक्स हवेत ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. अजून काय चेंजेस हवे असतील तेही सांगा. आता हे आपण दुमडत चाललो आहे. जिथे कर्व शेप आहे तिथे आपण कट दिलेले आहेत, त्यामुळे फिनिशिंगमध्ये आपल्याला दुमडता येतं. घरात फक्त शिलाई मशीन असेल तर तुम्ही सहज ब्लाऊज पहिला स्वतःचा शिवायला शिका, मग इतरांचे शिवा. नक्की तुम्हाला येणार. ब्लाऊज कधी फिट झाला, आता 1/2 इंच बाहेरची टीप काढली की लूज होतात, कधी लूज झाला. हे आतल्या बाजूने 1/2 इंच मार्जिन ठेवून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. 1/2 इंच मार्जिन ठेवले त्याच्यावर आपण गळा कट करतो आहे. आता आपण कापडाची बॅक साईडचं कापड घेऊन आतली बाजू कापडाची ओपन करायची, त्याच्यावर अस्तरची बाजू ठेवायची आणि जिथे आपण बॅकटक्स मारले, प्रिंट केले, ते अस्तरची बाजू वर ठेवायची. 3 साईडला 3 पेना लावून घ्यायच्या टाचण्या. कापड हाताने सरळ करायचं आणि सगळं आउटलाईनला आपण टीप मारणार आहोत. ह्याप्रमाणे तुम्ही ब्लाऊज शिवायला घ्या, तुमचं नक्की येणार. ड्रेस, ब्लाऊज, नऊवारी मी सगळं दाखवणार आहे. तुमच्या कमेंट आल्या तर मला लवकर काय काय दाखवता येईल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मैत्रिणींनाही द्या व्हिडिओ. असं फिनिशिंग यायला रोज तुमचं थोडं शिवण पाहिजे. दिवसाला तुम्ही 4 ब्लाऊज सहज करू शकता. तुमचे स्वतःचे ब्लाऊज शिवलात तरी तुम्ही किती पैसे यूज करताय. आपले बाहेर शिलाईला खूप जातात पैसे, ते आपले सेविंग होऊ शकतात. हे साईडचं कापड आपण कट करून टाकतोय. सगळे साईडचं क्लिअर करून टाकायचं. गळ्याच्या शेपला पण आपण कापड हे आतलं कापड आहे ना गळ्याचं, कधी राऊंड गळा असून दे, कुठलाही गळा, तर ते ठेवून द्यायचं.
अस्तरचं पण आणि हे पण त्याच्यामध्ये आपण हुक आयपट्टी करू शकतो. हे टाकायचं नाही, हे बाजूला ठेवून द्यायचं. मागचा गळा जो कापला आहे अस्तरचा तुकडा आणि हा तुकडा, ह्याचं हुक पट्टी आणि आयपट्टी. आता हे बॅक टक्स मारायचे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतले, वरून कमी कमी करत जायचं. डबल टिप मारायची. खाली अर्धा इंच आणि वरती एकदम निमुळतं करत जायचं. हा आपला बॅक टक्स झाला. आता आपण तो कॅनव्हासवर गळा केलेला आहे तो आपण असा ठेवून द्यायचा आणि सेंटर वगैरे सगळे ॲडजस्ट करायचं आणि टाचण्या लावून घ्यायचं. पहिली सेंटरला लावायची टाचणी. इथे सुद्धा तुम्ही सेंटर मार्क करून ठेवलात तरी चालेल, पटकन इझी होईल. गळ्यावर गळा ठेवायचा. 5 इंचाची मार्जिन आहे आपली. आता मिडलपासून सुरुवात करायचं गळा लावायला कधी, म्हणजे सरकत नाही. एक बाजू मिडलची लावून झाली की दुसरी बाजू ही मिडलनीच सुरुवात करायची. बघूया किती जणी हा ब्लाऊज शिवून बघतायत, मला कमेंटमध्ये सांगतायत आम्ही ह्या पद्धतीने शिवला आणि चांगला झाला. माझी ब्लाऊजचे अगदी मुंड्यातले पण हे जुळलेले असतात, कुठेही वर खाली होत नाही. तुम्ही बघाल आता कापड कमी जास्त होत नाही, एवढं परफेक्ट कटिंग होतं. आता आपण हे मधून सुरुवात केली आणि दुसऱ्या साईडने गळा लावतोय. आता सगळीकडे आपल्याला कट द्यायचे आहेत. जिथे जिथे राऊंड आहे, कर्व्स आहेत सगळे, तिथे आपण कट मारायचे. कट मारताना शिलाईला कट नाही झालं पाहिजे, सावकाश मारायचे. कात्रीला धार पाहिजे, म्हणजे टोकाने इथे कट देता येतात. आता हा राऊंड गळा नसल्यामुळे मी दाबटीप मारत नाही आहे. गळा पाठीमागे पूर्ण उलटवायचा आणि त्याला 5 नंबरची शिलाई मारायची. शिलाईचा टाका वाढवायचा, कारण ही हातशिलाई करायला आपल्याला सोपी जावी, पटापट हातशिलाई करता यावी. त्यामुळे कपडा दुमडून घ्यायचा गळ्याच्या शेपप्रमाणे आणि 5 नंबरची टीप यूज करायची. ही हातशिलाई करून झाली की ती 5 नंबरची टीप आठवणीने काढायची. आता गळा हा हातशिलाई करून झाल्यावर, टीप काढल्यावर, इस्त्री केल्यावर अजून छान फिनिशिंगला दिसतो. आता आपल्याला कमरेकडचं हे करायचं आहे. तर 1.5 ते 2 इंचाची कंबरपट्टी तयार करायला पट्टी घ्यायची. अस्तरचा तुकडा घ्यायचा, 1.5 इंचाची चालेल. 5 इंच दुमडायचं. तुमच्या मैत्रिणींनाही व्हिडिओ पाठवा. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता ही कमरपट्टी कमरेकडच्या साईडने लावायची. त्याची आतली बाजू वर पाहिजे. जिथे आपण बॅकटच दिल्या तिथे दुमड घालायची. 2 बॅकटच दिले, 2 आपल्याला हे होतील, दुमड येईल, छोटीशी चूण येईल. आता ह्याला आपण दाबटीप द्यायची. अस्तरचा तुकडा हे करायचा, पुढे पट्टी वळवायची आणि त्याच्यावर दाबटीप द्यायची. आतल्या बाजूला पट्टी वळवून टाकायची आणि त्याच्यावर हातशिलाईसाठी 5 नंबरची टीप द्यायची. ही सुद्धा टीप 5 नंबरची. हातशिलाई आपली करून झाली शेवटी ब्लाऊजला. हातशिलाई सगळ्यात शेवट करायची, तेव्हा ही टीप न विसरता काढायची. आता आपल्याला मटका गळा घेतलेला आहे, त्यामुळे आपण दोरी लावणार आहोत. 1 मीटरची दोरी घ्यायची गोल्डन कलरची आणि त्याला मिडलला कापायचं, म्हणजे दोन्ही साईडने अर्धा मीटर यूज होईल. आता हे ब्लाऊज पीसचा तुकडा घेतला आहे. 4x4चा पण तुम्ही चौकोन घेऊ शकता 2. मी आहे त्या तुकड्यात अंदाजाने शिवते आहे लटकन. 4x4चा स्क्वेअर पण तुम्ही घेऊ शकता. असे 2 तुकडे घ्यायचे 4x4चे, किंवा जेवढा आपल्याकडे कपडा उरलेला असेल त्याला त्रिकोणमध्ये ओपन बाजूकडून फोल्ड करायचे आणि ओपन बाजूवर आपल्याला तिरकी शिलाई मारायची. हे आपण लटकन बनवतोय, बरोबर. आता आपल्याला मिडलला दोरी ठेवायची, टोकावर टोक ठेवायचं आणि फोल्ड मारायचा. तिथून शिलाई मारायची आणि इकडचं टोक आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. आता ही आपण डबल शिलाई करणार आहोत. ही डबल शिलाई मारून घ्यायची. दोन्ही लटकन असेच करायचे आहेत.
माझं हे स्टिचिंग कसं वाटलं प्लीज सांगत जा, कमेंट करा. आता आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे. दोन्ही लटकन उलटे करायचे. क्यूटसे लटकन तयार झालेत. आपल्याला आता ब्लाऊजच्या आतल्या बाजूला गळ्याकडच्या साईडनी 2 इंचावर मार्क करायचं. 2 इंचावर मार्क करायचे आणि हे लटकन आपल्याला अटॅच करायचे. दोरी शिलाई मागे पुढे करून 3-4 वेळा मशीन मागे पुढे करायची, म्हणजे ते फिक्स होऊन जातात. मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी कसं शिकवलं आहे, तुम्हाला फिनिशिंग जमते का. पुढेही इनविजिबल तुम्हाला प्रिन्सेस कट दाखवणार आहे. त्याला आपण जोडलेली शिलाई दिसत नाही आतल्या बाजूने. ब्लाऊज आतल्या बाजूनेही छान दिसला पाहिजे, बाहेरच्या बाजूने नाही, आतल्या बाजूनेही फिनिशिंग दिसली पाहिजे, कुठे दोरे दिसले नाही पाहिजेत. आता हा आपला अजून हात शिलाई झाल्यावर इस्त्री केल्यावर अजून छान दिसणार आहे. हे आपण बॅक बाजू आपली शिवून झाली. जशी नॉट आपण साधारण बांधून ठेवतो, पण ब्लाऊज घातल्यावर त्याचं ॲक्च्युअल मेजर आपल्याला मिळून जातं. मला नक्की सांगा हे स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.